See student, today we will discuss about the problems from LPP. आता LPP कसा सॉल्व करायचा हे आपण पाहिलेलं आहे. कालच्या लेक्चरमध्ये पण एक एक्झाम्पल घेतलं. LPPच्या स्टेप पहा कशा आहेत. पहिली स्टेप काय सांगते, स्टेप फर्स्ट लाईन रिप्रेझेंटेशन आहे. पहिली स्टेप काय आहे, लाईन रिप्रेझेंटेशन. मग इथे लाईन रिप्रेझेंटेशनमध्ये दोन टाईप आहेत. एक टाईप कोणता आहे, एक्स प्लस बी वाय इक्वल टू सी. सी इज नॉन झिरो, म्हणजे नॉट पासिंग थ्रू ओरिजिन असेल, नॉट पासिंग ओरिजिन या टाईपची लाईन असेल तर या इक्वेशनला तुम्ही एक्स अपॉन सी अपॉन ए प्लस वाय अपॉन सी अपॉन बी इक्वल टू 1 फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करा. आणि त्यानंतरनं या लाईनचं इक्वेशन साधारणतः कसं दिसेल, तुम्हाला एक नेचर पाहायचा असेल तर हा एक्स ॲक्सिस हा वाय ॲक्सिस अशी जर लाईन असेल, ही लाईन यल असेल तर हा वाय ॲक्सिसवरचा पॉईंट असतो सी अपॉन बी आणि हा एक्स ॲक्सिसवरचा पॉईंट असतो सी अपॉन ए. कधी, ज्यावेळेस ह्या लाईनचं इक्वेशन एक्स प्लस बी वाय इक्वल टू सी असतं. सो दिस इज अ वन टाईप. समजलं, हा एक टाईप आहे. तर दुसरा टाईप काय आहे, सेकंड टाईप काय आहे, इथे पासिंग थ्रू द ओरिजिन, म्हणजे एक्स प्लस बी वाय इक्वल टू झिरो. म्हणजे ही लाईन कोणती आहे, पासेस ओरिजिन. थोडक्यात लिहितो मी, मग ओरिजिनमधून पास होते. मग अशा टाईपचे लाईनचं रिप्रेझेंटेशन जर तुम्हाला द्यायचं असेल तर त्यासाठी काय करायचं असतं, एक्स प्लस बी वाय इक्वल टू झिरोला टेबल तयार करायचं असतं. हा टेबल फॉर्म आहे आणि टेबलमध्ये पहा एक्स वाय आणि एक्स वाय 1 0. इथे झिरोच येतं म्हणून हा 0 0 म्हणजे स्वतः ओरिजिन हा एक त्याचा पॉईंट होतो. आणि तुम्ही आता याच्यामध्ये जर 1 पुटअप केलं एक्सच्या आन्सर तर मायनस ए अपॉन बी येणार आहे. म्हणजे हा पॉईंट 1 आणि मायनस ए अपॉन बी हा पॉईंट प्लॉट केला की दोन पॉईंट प्लॉट केल्यानंतर लाईन मिळणार आहे. सो लाईन रिप्रेझेंटेशन, इन केस ऑफ लाईन रिप्रेझेंटेशन दिस इज फर्स्ट टाईप, दिस इज सेकंड टाईप. आणि सिंगल लाईन असेल तर तुम्हाला माहितीच आहे, पॅरलल टू एक्स ॲक्सिस असेल, वाय इक्वल टू 2 असेल तर, आणि पॅरलल टू वाय ॲक्सिस. एकदा बघा, तर हा लाईन रिप्रेझेंटेशनमधला टाईप आहे. त्याच्यानंतरनं दुसरी स्टेप आहे ती लाईनला साईड डायरेक्शन द्या. सेकंड स्टेप कसं आहे, फर्स्ट स्टेप काय सांगितली तर लाईन रिप्रेझेंट करा. दुसरी स्टेप काय सांगतोय मी, साईड डायरेक्शन. साईड डायरेक्शन्स फॉर लाईन, म्हणजे जी लाईन तुम्ही रिप्रेझेंट केली त्याला साईड डायरेक्शन द्यायच्यात अकॉर्डिंग टू काय, रिलेशन. म्हणजे जर लाईन असेल एक्स प्लस बी वाय इज लेस दॅन इक्वल टू सी अँड सी इज पॉझिटिव्ह. बघा, एक्स प्लस बी वाय इज लेस दॅन इक्वल टू सी आणि सी पॉझिटिव्ह असेल, देन साईड डायरेक्शन कुठे असणार आहे, टुवर्ड्स ओरिजिन. हे लक्षात घ्या. म्हणजे हा पहिला पॉईंट सांगतो मी यातला. म्हणजे साईड डायरेक्शन देताना लेस दॅन इक्वल टू असेल आणि सी पॉझिटिव्ह असेल तर टुवर्ड्स ओरिजिन. दुसरा पॉईंट काय याच्यामध्ये सांगितला जातो, पहा एक्स प्लस बी वाय
greater than equal to C and C is positive, then opposite to origin, म्हणजे ज्या बाजूला ओरिजिन, दोन पार्ट लाईनने केलेले असतात त्यातल्या ज्या बाजूला ओरिजिन नाही त्याच्या साईडला, हा थर्ड पार्ट. म्हणजे लेस दॅन आणि ग्रेटर दॅन नॉट पासिंग थ्रू द ओरिजिनसाठी लेस दॅन असेल तर टुवर्ड्स ओरिजिन आणि ग्रेटर दॅन असेल तर अपोजिट टू ओरिजिन, हे दोन पॉईंट लक्षात ठेवा. पण कधी लाईन नॉट पासिंग थ्रू ओरिजिन असेल तर या टेक्निकने तुम्ही जाऊ शकता. आणि जर लाईन पासिंग थ्रू ओरिजिन असेल तर 1-0च्या रिस्पेक्टिव्ह तुम्ही साईड डायरेक्शन डिसाईड करू शकता. ओके, तर या पद्धतीने तुम्हाला हे देण्यात ठेवायचं. तर ही झाली स्टेप सेकंड. आता सेकंड स्टेप झाल्याच्या नंतर थर्ड स्टेप काय सांगितली पहा. थोडक्यात थर्ड स्टेप काय आहे पहा. आता झालं, साईड डायरेक्शन दिल्या, लाईन प्लॉट केल्या पहिल्या स्टेपमध्ये, दुसऱ्या स्टेपमध्ये साईड डायरेक्शन दिल्या. आता तिसऱ्या स्टेपमध्ये काय आहे तर फेजिबल रिजन. फाइंड फेजिबल रिजन. फाइंड फेजिबल रिजन. मग फेजिबल रिजन कसा शोधायचा असतो. दॅट इज कॉमन पोर्शन, कॉमन रिजन ऑफ XY प्लेन इन फर्स्ट क्वाड्रंट. हे पण महत्वाचं आहे, फर्स्ट, कारण LPP सॉल्व करत असताय तुम्ही. फाइंड फेजिबल रिजन ऑफ LPP. बाकीच्यांचे फेजिबल रिजन इतर क्वाड्रंटमध्ये पण जातील, पण पर्टिक्युलर LPPचा फेजिबल रिजन मात्र फर्स्ट क्वाड्रंटमध्येच असणार आहे. ओके, इन फर्स्ट क्वाड्रंट which is satisfying all side directions of each line. म्हणजे मला काय सांगायचं आहे, प्रत्येक लाईनच्या साईड डायरेक्शनने सॅटिस्फाय केलेला पहिल्या क्वाड्रंटमधला कॉमन रिजन शोधायचा, त्याला म्हणायचं फेजिबल रिजन. ही स्टेप झाली थर्ड. म्हणजे स्टेप थर्ड काय सांगते, फेजिबल रिजन. आणि आता स्टेप फोर्थ काय सांगते बघा. स्टेप फोर्थ, स्टेप फोर्थ, स्टेप फोर्थ काय आहे बघा. स्टेप फोर्थ आहे फाइंड व्हर्टायसेस ऑफ फेजिबल रिजन. काय करायचे, फाइंड व्हर्टायसेस ऑफ फेजिबल रिजन. म्हणजे फेजिबल रिजनचे व्हर्टायसेस फाइंड आउट करायचे तुम्हाला. कोऑर्डिनेट, मग त्यातही तुम्हाला माहिती आहे क्वाड्रंटमध्ये असेल तर इक्वेशन सॉल्व करायचे असतात, ॲक्सिसवरती असेल तर डायरेक्ट फाइंड आउट करायचे. आणि लास्ट स्टेप आता फिफ्थ स्टेप, स्टेप 5. आता फिफ्थ स्टेप काय सांगते बघा की व्हर्टायसेस फाइंड आउट झाल्यानंतर फाइंड व्हॅल्यू ऑफ ऑब्जेक्टिव्ह फंक्शन Z at each vertex आणि कन्क्लुजन द्या. व्हॅल्यू फाइंड आउट करा आणि कन्क्लुजन द्या. कन्क्लुजन म्हणजे काय, अँड कन्क्लुजन म्हणजे काय, मॅक्झिमम विचारला असेल तर मॅक्झिमम कोणती आहे ती सांगा, मिनिमम विचारला असेल तर मिनिमम कोणती आहे ती सांगा. म्हणजे एकूण काय तर 5 स्टेपमधून तुम्ही गेलात की कोणताही LPP सॉल्व होतो. 5 स्टेप. पहिली स्टेप लाईन रिप्रेझेंटेशन, दुसरी स्टेप लाईनला साईड डायरेक्शन, तिसरी स्टेप फेजिबल रिजन, चौथी स्टेप व्हर्टायसेस ऑफ फेजिबल रिजन आणि 5वी स्टेप व्हॅल्यू ऑफ ऑब्जेक्टिव्ह फंक्शन ॲट ईच व्हर्टेक्स. ओके, तर पहा काल पण आपण एक्झाम्पल सॉल्व केलेत, आज पण, आणि एवढंच काम करायचं आहे या टॉपिकमध्ये. याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही आहे आणि इतर अभ्यास पण करण्याची गरज नाही आहे.
बाकीचा पोर्शन त्याने डिलीट केलेला आहे. तर घ्या एक एक्झाम्पल. आता एक्झाम्पल असं आहे पहा. 7.4 एक्सरसाइज. मॅक्झिमाइज z equal to 11x plus 8y subject to x is less than equal to 4, y is less than equal to 6, x plus y is less than equal to 6, and x is greater than equal to 0, y is greater than equal to 0. हा प्रॉब्लेम दिलेला आहे. बघा एकदा. आता मी थोडक्यात तुम्हाला सॉल्व करून दाखवतो. स्टेप टू स्टेप लिहित बसत नाही. पहा, आता ही लाईन असेल L1, ही दुसरी असेल L2, ही असेल L3 आणि हा पार्ट म्हणजे काय आहे? फर्स्ट क्वाड्रंट. तुम्ही ते व्यवस्थित लिहा स्टेप टू स्टेप. आता लाईन L1 लाईन काय आहे? x इज इक्वल टू 4. L2 काय आहे? y इक्वल टू 6 आणि L3 काय आहे? x प्लस वाय इक्वल टू 6. म्हणजेच याचा अर्थ हे टेबल कुठेही नाही. x/6 प्लस y/6 इक्वल टू 1 हा फॉर्म्युला. मग लाईन रिप्रेझेंटेशन एक साधारणतः रफ ग्राफ असतो आपला. हा अगदी परफेक्ट ग्राफ नसतो. रफ ग्राफवरतीच काम करायचे, ग्राफ पेपर यूज करायचा नाही आपल्याला. आता स्केल पहा. 4, 6 हे साधारणतः आलेले नंबर आहेत. 4, 6 आणि 6 म्हणजे 2च्या मल्टिपलमध्ये घेऊयात. 2, 4, 6, 8. 2, 4, 6, 8. आता यानंतरनं पहा L1 x इज इक्वल टू 4 म्हणजे x ॲक्सिसवरती 4 मधून जाणारी आणि yला पॅरलल असणारी, कारण सिंगल व्हेरिएबल आहे. सिंगल व्हेरिएबल असेल की ती पॅरलल लाईन असते. एक तर x ॲक्सिसला किंवा y ॲक्सिसला. xची व्हॅल्यू असेल तर yला पॅरलल आणि yची व्हॅल्यू असेल तर xला पॅरलल. xची व्हॅल्यू 4 आहे म्हणून yला पॅरलल लाईन. ही तुम्ही प्लॉट केली L1 आणि त्यामध्ये लेस दॅन आहे म्हणून साईड डायरेक्शन लागलीच. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये देऊन ठेवतो टुवर्ड्स ओरिजिन. टुवर्ड्स ओरिजिन, ओरिजिनच्या बाजूला, कारण इकडे ओरिजिन आहे. 2 पार्ट केले ना लाईनने. एक ओरिजिन कंटेन करणारा, एकामध्ये ओरिजिन नाही, मग ओरिजिनची साईड आली. दुसरी लाईन y इक्वल टू 6 इथे. ही आहे L2. L2 मध्ये पण लेस दॅन आहे. लेस दॅन म्हणजे टुवर्ड्स ओरिजिन. मग टुवर्ड्स ओरिजिन इकडे ओरिजिन आहे, मग फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ई डायरेक्शन येणार. आणि आता थर्ड पार्ट L3 x ॲक्सिसचा 6, y ॲक्सिसचा 6 आणि या दोघातून पास होणारी लाईन. तुम्ही स्केलच्या मदतीने व्यवस्थित ते रिप्रेझेंट करा. आणि यात सुद्धा बघा लेस दॅन आहे. लेस दॅन ऑर इक्वल टू आहे म्हणजे टुवर्ड्स ओरिजिन, जिथे ओरिजिन आहे तोच पार्ट. मग आता तुम्हाला पहिली स्टेप कंप्लीट झाली लाईन रिप्रेझेंटेशन. दुसरी स्टेप कंप्लीट झाली साईड डायरेक्शन. आता तिसरी स्टेप फेजिबल रिजन. फेजिबल रिजन म्हणजे काय? कॉमन पोर्शन ऑफ फर्स्ट क्वाड्रंट विच सॅटिस्फाय ऑल साईड डायरेक्शन. मग बघा सर्व लाईनच्या साईड डायरेक्शन सॅटिस्फाय करणारा हा कॉमन पोर्शन आहे फर्स्ट क्वाड्रंटमधला. याला आपण फेजिबल रिजन S म्हणतो. मग आता याची मॅक्झिमम व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ओरिजिन हा व्हर्टेक्स आहे पण तो घेण्याची आवश्यकता नाही आहे. मग आता पहा, हा आहे पॉईंट A. अगोदर ॲक्सिसवरच्या पॉईंटला नाव द्यायचं B आणि इथे आहे C. व्हर्टेक्स मीन्स दॅट पॉईंट ॲट विच टू बॉर्डर लाईन, द पॉईंट ऑफ फेजिबल रिजन ॲट विच टू बॉर्डर लाईन इंटरसेक्ट टू इच अदर. बघा A, B, C हे पॉईंट त्या फेजिबल रिजनचेच आहेत, पण तिथे 2 बॉर्डर लाईन इंटरसेक्ट होतात. झाले व्हर्टेक्स फाइंड आउट. आता व्हर्टेक्स फाइंड आउट झाल्यानंतर त्यांचे कोऑर्डिनेट, व्हर्टेक्स फाइंड आउट झाल्यानंतर त्यांचे कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे.
त्यावेळेस आपली ही स्टेप कंप्लीट होईल. मग आता पॉईंट एचे कॉर्डिनेट काय येतात ते डायरेक्ट डायग्रामच्या मदतीने समजतंय 0 6. पॉईंट बीचे कॉर्डिनेट काय येत आहेत पहा, बी पॉईंटचे कॉर्डिनेट येत आहेत 4 0. आणि आता पॉईंट सी क्वाड्रंटमध्ये म्हणजे इक्वेशन सॉल्व करावं लागतील. पॉईंट सी, मग पॉईंट सीला कोणत्या दोन लाईन इंटरसेक्ट होतात बघा. इथे तुम्ही जर बघितलं तर L1 काय सांगते x = 4 ऑलरेडी व्हॅल्यूज आहे. आणि L3 ही लाईन आपली L3 आहे ना. मग L3 काय आहे x + y = 6. मग यात व्हॅल्यू पुटअप केली तर 4 + y = 6 मीन्स y = 2. म्हणजे आन्सर्स काय मिळाले तुम्हाला इथे 4 आणि 2. x = 4 y = 2 झाले दोन्ही आन्सर. म्हणजे सर्व पॉईंटचे कॉर्डिनेट आपल्याला मिळाले. आता कॉर्डिनेट मिळाल्यानंतर पहा फेजिबल रिजन फाइंड आउट केला, व्हॉर्टेक्स फाइंड आउट केले, व्हॉर्टेक्सचे कॉर्डिनेट फाइंड आउट झाले. आता लास्ट 5th स्टेप काय व्हॅल्यूज ऑफ झेड. मग झेडच्या व्हॅल्यू आता काय मिळतील पहा. आता झेडच्या व्हॅल्यूज, मग झेडच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करताना काय करायचं एक टेबल तयार केलं तरी चालेल. व्हॉर्टायसेस आणि व्हॅल्यूज ऑफ झेड = 11x + 8y. व्हॅल्यूज ऑफ 11x + मग आता इथे ए 0 6 आहे. मग झेड ऑफ एचा आन्सर काय येणार आहे ते पुढे लिहूयात. झेड ऑफ ए काय येणार आहे 48. 8 6 = 48. आता बी पॉईंट आहे 4 0. मग झेड ऑफ बी काय येणार आहे 44. आणि आता लास्ट सी पॉईंट आहे 4 2. मग झेड ऑफ सी काय येणार आहे पहा 44. 4 × 11 2 × 8 16 + 16 म्हणजे काय मिळाले ते 60. मग मॅक्झिमम व्हॅल्यू विचारलेली आहे. मग इथे तुम्हाला समजलं 60 इज द मॅक्झिमम व्हॅल्यू. पहा 60 इज द मॅक्झिमम व्हॅल्यू. ओके.